शासकीय गोदामातील थेट वाहतूक प्रणालीमुळे माथाडी कामगारांवर बेरोजगारीचे संकट, शासन निर्णयात दुरुस्तीची मागणी। शासनाच्या सुधारित थेट वाहतूक प्रणालीमुळे शासकीय गोदामांमधील अन्नधान्य हाताळणीची कामे वाहतूक कंत्राटदारांकडे जाणार असल्याने राज्यातील हजारो माथाडी कामगारांवर बेरोजगारीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर माथाडी कामगार संघटनांनी नंदुरबार जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांना निवेदन देऊन शासन निर्णयात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या 24 एप्रिल 2026 च्या शासन निर्णयानुसार अन्नधान्य थेट रास्त भाव दुकानदारापर्यंत पोहोचवण्याची सुधारित पद्धत लागू करण्यात आली आहे। मात्र या प्रक्रियेत उतराई, भराई, मोजमाप आणि थप्पी लावणे ही कामे कमी होण्याची शक्यता असल्याने माथाडी कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे। या प्रश्नावर 25 आणि 26 मे रोजी लाक्षणिक बंद आणि निदर्शने करण्यात आली। तसेच 26 मे रोजी अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी 1969 च्या माथाडी कायद्यानुसार कामगारांचे रोजगार संरक्षण करण्याची मागणी संघटनांनी केली आहे। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।